हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेमधील भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघूयात। तर बघा, कोणत्या दोन नद्या दरम्यान प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे सिंधू आणि सतलज या नदी दरम्यान जो हिमालयाचा प्रदेश आहे त्याला आपण पंजाब हिमालय असे म्हणतो। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण आणि कोरडे धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर बघा, याचं उत्तर आहे लू वारे। अतिशय उष्ण आणि कोरडे जे वारे असतात त्याचबरोबर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये असतात त्या वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात। त्यानंतर वेगवेगळे घाट आणि त्यामधील रस्ते विचारलेले आहे। तर बघा, फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे। त्यानंतर थळघाट मुंबई नाशिक हे दोन जरी आपल्याला माहिती असते तरी अ च 4 ब च 3 क च 2 आणि ड च 1 या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो। त्यामुळे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर बघा, शंभू महादेव डोंगररांगा या नद्यांच्या दरम्यान आहेत। तर बघा, शंभू महादेव डोंगररांगा या भीमा आणि कृष्णा नदींच्या दरम्यान आहेत। त्यानंतर बघा, स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती असते त्या ठिकाणी सरासरी पर्जन्य। तर बघा, स्वामीनाथन आयोगानुसार 30 सेंटीमीटरपेक्षा कमी ज्या ठिकाणी पर्जन्य होते त्या ठिकाणी आपण त्याला कोरडवाहू शेती असे म्हणतात। परंतु या ठिकाणी फक्त ब हे ऑप्शन कुठेही नाहीत, त्यामुळे माझ्या मते हा प्रश्न आयोग कॅन्सल करू शकते किंवा पहिल्या की नाही आयोग काय आन्सर देते त्यावर सगळं डिपेंड राहील। त्यानंतर बघा, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? अ महानगरपालिका आणि नगरपालिका असणे बरोबर, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणे बरोबर, त्यानंतर 50% लोकसंख्या बिगर शेती व्यवसाय करणारी असते, 50% नसते, 75% बिगर शेती लोकसंख्या पाहिजे, त्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त बरोबर, म्हणजे अ ब आणि ड हा पर्याय याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती होते? तर बघा, 1960 साली 4 विभाग होते आणि नंतर 2006 साली 6 विभाग आहेत, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। त्यानंतर बघा, काळी कापसाची मृदा जे महाराष्ट्र पठारी प्रदेशावर काळी कापसाची मृदा आहे, त्याचप्रकारे जांभी मृदा कोकणामध्ये आहे। हे दोन्ही जरी माहिती असते तरी आपण पर्याय क्रमांक 2 पर्यंत पोहोचू शकलो असतो। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा। अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने आणि तांबे आढळते। बघा, अग्निजन्य खडकामध्ये लोह आढळते, तांबे आढळते, परंतु सोने यावर मला डाऊट आहे, त्यामुळे मी त्याला इनकरेक्ट कन्सिडर करतो। स्तरित खडकात चुनखडी आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात बरोबर, जिप्सम आणि चुनखडी हे स्तरित खडकामध्येच आढळतात। त्यानंतर रूपांतरित खडकात अभ्रक आणि गार्नेट यासारखी खनिजे आढळतात, इथं आपल्याला नाहीत दिलेले आहे, त्यामुळे हे उत्तर हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून फक्त ब विधान बरोबर आहे, म्हणून फक्त ब बरोबर याचं उत्तर येईल। त्यानंतर बघा, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे। तर बघा, आता स्वतंत्र खोरे असं म्हणता येणार नाही, कारण की भीमा नदी स्वतः एक कृष्णा नदीची उपनदी आहे, त्यामुळे मला हे स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट वाटते। जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी वाटत असेल किंवा याचं उत्तर कोणी दुसरं सांगितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते बरोबर, अजिंठा रांगेत उगम पावते पैनगंगा नदी। मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे, चूक। त्यानंतर सिंधफणा नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, चूक। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर फक्त ब हे येऊ शकतं, फक्त ब म्हणजे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते।